महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। 17 तासांनी अपघाताचा सुगावा, 27 तासांनी रेस्क्यू सुरू। दाभिलटोकचे दापोलीशी दुसऱ्यांदा कनेक्शन। आंबेनळी घाटातील दाभिलटोकमध्ये स्कॉर्पिओ दरीत कोसळून पेटली। सातारा जिल्ह्यातील 8 तरुणांचा मृत्यू। पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील दाभिलटोक या अपघातप्रवण ठिकाणी स्कॉर्पिओ दरीत कोसळून पेटल्याने सातारा जिल्ह्यातील 8 तरुणांचा मृत्यू झाला। रविवारी पहाटे 4च्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताचा सुगावा तब्बल 17 तासानंतर लागला, तर 27 तासांनी प्रत्यक्ष रेस्क्यूला सुरुवात झाली। दापोलीतील कर्दे समुद्र किनाऱ्यावरून मौजमजा करून परतणाऱ्या साताऱ्यातील 8 तरुणांची स्कॉर्पिओ MH11 DM2340 दाभिलटोक येथे सुमारे 1200 ते 1500 फूट खोल दरीत कोसळली। ड्रोन फोटोमध्ये गाडी 80% जास्त जळून तांबड्या रंगाचा पत्रा झालेली दिसली। रविवारी रात्री 10 वाजता मोबाईल लोकेशन व तुटलेले क्रॅश बॅरियर्स, टायर मार्क्स यावरून अपघाताचा सुगावा लागला। मात्र काळोखामुळे रेस्क्यू सोमवारी सकाळी 8 वाजता सुरू झाले। पोलादपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी 8 मृत्यूंना अधिकृत दुजोरा दिला। याच ठिकाणी यापूर्वी GTVचे संचालक झैदी कुटुंबाची कार व डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाची बस कोसळून मोठी जीवितहानी झाली होती। योगायोग म्हणजे कृषी विद्यापीठाची बस व आताची स्कॉर्पिओ दोन्ही दापोलीहून आलेली वाहने होती। पोलादपूर पोलीस, महामार्ग वाहतूक पोलीस, तहसीलदार कपिल घोरपडे, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रॅकर्स, सिक्सकेप महाडच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता दोरखंडाच्या साहाय्याने रेस्क्यू केले। ड्रोनच्या मदतीने गाडीचा शोध लागला। गाडी आदळत खाली गेल्याने ठिकठिकाणी अवशेष व मृतदेह आढळले। सागर दहिवरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला मृतदेह तासाभरात बाहेर काढण्यात आला। सोमवारी दुपारपर्यंत सर्व 8 मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले। तीव्र वळणानंतर सरळ रस्ता व पुन्हा वळण तसेच तकलादू क्रॅश बॅरियर्समुळे वाहनाचा झोक दरीकडे जाण्याचा धोका आहे। चालक संदीप काटकर, वय 35, आजादपूर कोरेगाव, याला अपघातप्रवण क्षेत्राचा अंदाज न आल्याने वळणावरील धक्क्यावरून गाडी आदळून संरक्षक कठड्याला धडकली व दरीत कोसळली। PWD व MSIDC कडून कातळ फोडून रस्ता रुंदीकरण व तीव्र वळण उतार कमी करण्याची गरज व्यक्त होत आहे। मृतांची नावे: संदीप काटकर, वय वर्ष 35, आजादपूर कोरेगाव, अंश समीर चव्हाण 18, आसगाव, महेश अनिल पवार 25 वर्ष, आसगाव, आदित्य अशोक साळंखे, वय वर्ष 21, आसगाव, रितेश राजेंद्र लोखंडे, वय वर्ष 25, आसगाव, सुहास जितेंद्र लोखंडे, वय वर्ष 20, आसगाव, उत्कर्ष आनंदा शिंगटे, वय वर्ष 21, मरडे, निखिल अभिमन्यू शिंगटे, वय वर्ष 25, मरडे। आसगाव व मरडे व आझादपूर या 3ही गावांवर शोककळा पसरली आहे। अपघातस्थळी बघ्यांची गर्दी टाळण्यासाठी व रेस्क्यूला अडथळा येऊ नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला। ग्रामीण रुग्णालयात उपनिरीक्षक सतीश पवार यांच्या नेतृत्वाखाली नातेवाईकांना व डॉक्टरांना सहकार्य करण्यात आले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, प्रकाश कदम, सहतृप्ती भोई, पोलादपूर।